रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आलेलो आहोत आम्ही रानात विशेष काही काम नाही, चक्करच टाकायची फक्त. तर आमच्या अगोदरच आमच्या ह्या राही आत्या येऊन बसलेल्या. तर आत्या, आज तुम्ही काय रानात काम केलं? हरभरा काढला. हां, हरभरा आमचा जो थोडासा राहिला होता ओलाय म्हणून ठेवलेला, काढून घेतला आम्ही तेवढा. तर आत्यांनी तो काढला. तर कधी आलत्या तुम्ही आत्या रानात? 3 वाजता. 3 वाजता डबा घेऊन आलत्या? हा डबा घेऊन आलो. खाल्ला का मग डबा? डबा खाल्ला, पाणी पिले. तर आम्ही आलो होतो चक्करला. तर बघा आता आमचं तीळ दाखवते मी तुम्हाला. ते जावा बहिणी जावा. तर असं पण रानातून घरी जाऊ वाटत नाही, पण काय माझा इलाज चालत नाही. चांगलं धान आलं. तर ही बघा, ही तीळ आहे. आता मी ह्याच्यातलं मोठं मोठं गवत काढतीये. आणि हा आमचा भुईमुग आहे. मागच्या शनिवारी, होय की नाही आत्या? मागच्या शनिवारीच आमच्या आत्यांनी जारी धरल्यात. आणि आता तिळाला पण मागच्या शनिवारी पाणी दिलतं. तर ह्याच्यातलं मी मोठं मोठं गवत काढते. बरं, बारका बारका तीळ पण उपटते. हां, आणि हे बघा, हे आता आंबा खुरपून आंब्याला पाणी दिलेलं आहे. आणि तिकडे एक आंबा आहे, त्याला पण पाणी दिलेलं आहे. बघा आमच्या गावाला आमच्या आत्यांना शेंगा आणून दिलेल्या आहेत. तर शेंगा तिथल्या शेंगाच्या काढल्यात बघा. हे बघा, ह्या शेंगाच्या शेंगा काढलेल्या आहेत. तर आत्या आज शेंगा घेऊन चाललाय, काय बेत आहे आज? काय सांबर लिहिली. सांबर इडली का सांबर इडली? सांबर इडली. बर, इडली सांबर करायचंय का? इडली सांबर. बर बर बर, भिजत घातले का सुनीताने? भिजून कुठून ठेवलं? कुठून ठेवलं का? सकाळी मिसणी हेच ना, काय म्हणतात, मधनं काढून ठेवलं. बरं, तुम्हाला आवडतं का इडली सांबर? एक खायचा एक वय. आणि मग त्याच्यावर पोट भरतं का? भाकर खायच्या. भाकरी खायची? हा, पण ते नाही लय पटत मला. नाही पटत का? चांगलं किंवा उलट मऊ मऊ? पण नाही बाय, 1 ते 2 लय झाले आपल्याला खाणं. आणि दादा खातेत का? दादा खात्यात. खातेत का? बरं बर. कुणाला आवडतं इडली सांबर? बबले आपला. बबल्यासाठी का खास? बबले हाय, बबल्यात बाबी खातो. बर बर बर. हे बघा, चांगली पण आता ह्या शेंगा गावरान बघा म्हणा कशा आता. गावरान शेंगा येतं. तर सांबर मध्ये टाकायच्या. इतके टाकू नको म्हणाव तिला, फक्त 2च टाक. कारण हा, 2च छान वाटतील. जास्त मग शेवग्याची भाजी केल्यावर निघेल. थोडे टाकेन, थोडे केलेले का. हा, ठीक आहे ठीक आहे. करते चांगली ती बरं का, निर्मळपणाने उभी निघणं. हा हा हा. चला, आता आत्या चालल्यात घरी. तर मी अजून थोडा वेळ दिवस मावळेपर्यंत थांबणार आहे. थोडंसं ह्या तिळातलं गवत काढणार आहे आणि मग जाणार आहे घरी. चालतंय मग आत्या. हां, थोडा वेळ खुरपून आम्ही जाणार आहोत घरी. बघा, ह्या तिळात गवत काढलेलं होतं, खुरपलेलं होतं, तरी पण परत तिळात गवत झालेलं आहे. आणि आज थोडंसं खुरपलं आहे. उद्या थोडं खुरपून हे तीळ होऊन जातील खुरपून. तर दाखवा मालक एकदा आपले तीळ कसे आले ती. बघा आमचे तीळ कसे आले. प्रत्येक सारा मी अर्धा खुरपून घेतलाय, कारण दाराच्या तोंडाला जास्त गवत होतं, थोडं जास्त गवत नाहीये. तर शिरवाळ आहे तोपर्यंत मी जास्त गवताचा भाग काढून घेतलेला आहे. आणि आता उद्या येईल तर मग ऊन जरी असेल तरी जास्त गवत नसल्यावर जास्त लोड यायचं नाही म्हणून मी पुढचं तसंच ठेवलेलं आहे सगळं. सूर्य कसा दिसतोय. तर आला का तात्यारावचा? घरी चाललेलो आहोत. तर जाता जाता मका बघावी म्हटलं, कधी काढायला येते कधी नाही. तर अजून 15 दिवस लागतील मका काढायला. अजून एक पाणी बसेल, आहे की नाही? तर ही पण मका आमची वाटकऱ्याकडे आहे. तर मकेला पाणी द्यायचं हे सगळं त्यांच्याकडेच असतं. हार्वेस्टिंग आमचं दोघात आहे. जेव्हा मग कणसं मोडायची येतील तेव्हा मात्र मी नक्की येणार आहे. तर बघा, ही आमची मकीची शेती कशी काय कणसं आलीत बघा. मस्त कणसं आलेली आहेत, मोठी मोठी चांगली. तरी उन्हाळी मका आहे. उन्हाळ्यात जरा पाण्याचं शॉर्टेज असतं, तरी पण चांगली. आणि इकडच्या भागाला पाणी पोचत नाही, पण आतमध्ये चांगली कणसं वगैरे मस्त आलेत, छान आले मका. रानातला हा छोटासा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.